मित्रांनो, आज आपण डॉक्युमेंट किंवा कम्प्युटरमध्ये सेव्ह केलेली एखादी फाईल शोधायची कशी हे पाहणार आहोत। आपण डॉक्युमेंट किंवा फाईल वेगवेगळ्या प्रकारे सर्च करू शकतो। जसे की मला जर त्या फाईलचं परफेक्ट नाव माहीत असेल तर मी टास्कबारवरील सर्च मध्ये जाऊन त्या फाईलचे परफेक्ट नाव टाईप केल्यानंतर मला इथं त्या टेक्स्ट जो काही ॲड करायचा आहे तो इथं मी ॲड केल्यानंतर इथं तुम्हाला पाहायला मिळेल। मी जसं MSCIT टाईप केलं, इथं ज्या डॉक्युमेंट MSCIT नावाचे डॉक्युमेंट्स आहेत ते इथं तुम्हाला पाहायला मिळतील। दुसरा पर्याय आहे फाईल एक्सप्लोररमध्ये जाऊन, जसं की आता मी इथं धिस PC वर क्लिक केलं आणि सर्चमध्ये जाऊन मी MSCIT टाईप केलं तर या PC मध्ये असलेल्या सर्व MSCIT टायटल असलेल्या फाईल्स मला सर्च होतील। त्यामध्ये सर्व प्रकारच्या म्हणजेच डॉक्युमेंट असेल, PDF असेल, EXE असेल किंवा फोल्डर असेल, या सर्व प्रकारच्या फाईल म्हणजे ज्याचं टायटल MSCIT पासून सुरू होतं किंवा ज्या फाईल नेममध्ये MSCIT हा टेक्स्ट आहे त्या सर्व फाईल्स तो तुम्हाला या पद्धतीने सर्च करून दाखवेल। थँक्यू।